परिस्थिती कधीही ध्येयाच्या आड येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटाने आपले ध्येय गाठावे. प्रा. सुनील निकम. रयत सेना आयोजित शालेय साहित्य वाटप व विद्यार्थी गुणगौरव समाज रत्नांच्या सत्कार कार्यक्रम संपन्न. चाळीसगाव. प्रतिनिधी परिस्थिती कधीही ध्येयाच्या आड येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीने ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी पाहिजे त्या क्षेत्रात यश संपादन करावे असे प्रतिपादन प्रा. सुनील निकम यांनी केले. येथील पवारवाडी स्थित विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृह येथे दि 19 रोजी रयत सेना आयोजित शालेय साहित्य वाटप तसेच विद्यार्थी गुणगौरव व समाज रत्नांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की रयत सेनेचे कार्य खूपच कौतुकास्पद आहे. गणेश भाऊ पवार यांनी शेतकरी, महिला, कष्टकरी, विद्यार्थी, कामगाराच्या हक्क व न्यायासाठी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचे काम केले आहे. आजच्या कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच विविध क्षेत्रातील समाज रत्नांचा सन्मान रयत सेनेने केल्याने खूपच कौतुकास्पद कार्य गणेश भाऊ पवार यांचे सुरू आहे. त्यांच्या हातून अशीच सेवा सातत्याने घडो अशा शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. तर माजी नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी बोलताना सांगितले की रयत सेनेच्या माध्यमातून गणेश भाऊ पवार यांनी रयत सेनेचे रोपटे लावले होते, त्याचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. समाजातील जनतेसाठी सातत्याने शासकीय कार्यालयात भेडसावणाऱ्या समस्या सोडवून जनतेला सुविधा मिळवून देण्यासाठी सदैव झटत असतात. तसेच वृक्षारोपण कार्यक्रम असेल, शालेय साहित्य वाटप असेल, विद्यार्थ्यांचा गौरव असेल, विविध क्षेत्रातील समाज रत्नांचा सन्मान असेल, त्यांचे कार्य खूपच कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले. रयत सेनेच्या माध्यमातून गणेश भाऊ पवार हे शिक्षण क्षेत्रात असो वा सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य भरीव आहे. विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. तो समाजाशील व संस्कृत झाला तर देश बलवान होईल. हा उद्देश साधून हा उपक्रम गणेश भाऊ पवार यांनी राबवून विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे कार्य केले असल्याचे शिवसेनेचे महेंद्र जयस्वाल सांगितले. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता घुमरे म्हणाले की रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ पवार हे कामगारांच्या न्यायासाठी लढत आहेत. त्यांनी बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांना 8 महिन्याचा पगार मिळवून देऊन त्यांना मोठी मदत केली. त्या निमित्ताने त्यांची व माझी भेट झाली होती. अतिशय संघर्षशील असा हा कार्यकर्ता आहे. त्यांच्या हातून जनतेला न्याय देण्याचे कार्य घडत राहो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. विवेकानंद विद्यालयाचे शिक्षक दिवाकर पाटील यांनी बोलताना सांगितले की गेल्या 6 ते 7 वर्षापासून आमच्या शाळेला गणेश भाऊ पवार हे सढळ हाताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत असतात. त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. रयत सेनेच्या वतीने विवेकानंद विद्यालयाच्या व पवारवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना दप्तर, वही, कंपास, पॅड, शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता 10 व 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज रत्नांचा सन्मान रयत सेनेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी संघटनेचे कार्य विशद केले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जळगाव गस सोसायटीचे संचालक मंगेश भोईटे, महासंचालक रमेश शिंदे, दृष्टी फाउंडेशनच्या संचालिका प्रतिभा पाटील, कार्यकारी अभियंता नितीन घुमरे, अभियंता सचिन काटकर, नगरसेवक अभय वाघ, नगरसेवक चंद अर्का तायडे, नगरसेविका हर्षदा पवार, पायल कार्डा, ॲड नूतन लोढाया, RPFचे निरीक्षक अतुल टोके, राष्ट्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद अमृतकार, महेंद्र जयस्वाल, नितीन निकुंभ, धीवकुमार वासवानी, साधुराम गेमनानी, गंगाराम पवानी, प्रीतमदास रावलानी, PN पाटील, योगेश गव्हाणे, योगेश थोरात, संदीप गवळी, दीपक निंबाळकर, सतीश पवार, योगेश गव्हाणे, DO पाटील, NA पाटील, तिलक दुशिंग, GG वाघ, सुधाकर लवांडे, SV पाटील, किशोर चव्हाण, काशीनाथ गवळी, कुशल देशमुख, राजेंद्र बहाळकर, आबासाहेब गरुड, बाळू पवार उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास सुयोग देशमुख, विठोबा जाधव, मिलिंद चांदसरे, विनोद कुमावत, सुशील सावंत, विजय सावंत, विजय जयस्वाल, योगेश पाटील, अरुण महाजन, संदीप नारखेडे, हरीश सोनार, प्रकाश पवार,
शंकर पवार, दिलीप पवार, शरद पवार, किरण पवार, रामदास जोमदे, बाळू शिंदे, राजू येवले, दिलीप बिराजदार, दिलीप चव्हाण, शरद चव्हाण, पमोल माने, अक्षय पवार, जितेंद्र पवार, मच्छिंद्र पवार, प्रवीण पवार, तात्या पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमास अधिक परिश्रम स्वप्नील गायकवाड, सागर यादव, नाना शिंदे, प्रमोद वाघ, शिवाजी गवळी, प्रकाश गवळी, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर कोल्हे, दीपक देशमुख, संजय हिरेकर, मुकुंद पवार, अनिल कोल्हे, दिनेश चव्हाण, भगवान गजरे, गंगाराम जाट यांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन नागमोती तर आभार प्रदीप मराठे यांनी मानले. ज्यांनी ठरवलं आहे ते माझे मित्र गणेश भाऊ पवार, आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष निकम सर, त्या प्रभागातील नगरसेवक श्री अभयभाऊ वाघ, तसेच आमचे मित्र चित्रकंठ भाऊ तायडे, विजयाताई, दीपालीताई, इतर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. तसं गणेश भाऊ विविध प्रकारे कार्यक्रम असतात. चंदूभाऊ बोलले तसे शिक्षण क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, नगरपालिका असो किंवा कोणतेही कार्य असो, आणि विशेष करून शेतकऱ्यांच्यासाठी अहोरात्र झटणारा माणूस जर कोणी असेल तर ते गणेश पवार. या आपल्या प्रभागात त्यांना नवीन ओळख देण्याची काही गरज नाही, कारण ते स्वतः त्यांना ओळखतात. तसंच या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकार दिला आहे. मी विद्यार्थी संदर्भात एवढं सांगेन की विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ आहे. तो समाजशील आणि संस्कृतीवान झाला तरच देश बलवान होईल व पर्यायाने या देशाचा रचनात्मक विकास होईल. आणि अशा विकासाचे काल गणेश भाऊ यांनी जे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून कौतुक करतो. आता आमचे दुसरे मित्र या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे ते म्हणजे प्रताप भाऊ सरकार. प्रताप भाऊ सरकार यांची खूप जुनी ओळख आहे. वसंत कानेटकरांचं एक नाटक होतं, नाटकाचं नाव होतं अखेरचा सवाल. या नाटकामध्ये नेपथ्य कोणी करावं असा प्रश्न घेऊन डॉक्टर सुनील राठे आणि सुनील अगटे यांनी मला बोलवलं. मला वाटते की नेपथ्य म्हणजे याच्यातले असले गुण मी तुम्हाला सांगतोय प्रताप दादांचं. तर नेपथ्य कोणी करावं तर मी म्हटलं प्रताप दादांना आपण विचारून बघूया. प्रताप दादांना त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांनी ते नेपथ्य कसं करावं ते त्यांना सांगितलं. आणि तुम्हाला विशेष करून सांगतो त्यांनी जे सांगितलं त्यापेक्षा सुंदर नेपथ्य जर कोणी तयार केलं तर ते प्रताप दादांनी केलं. प्रताप दादांनी त्यांना सांगितलं की इथे एंट्रन्स असेल, इथे खिडकी असेल, इथे तुमचा दरवाजा असेल, या ठिकाणी बाल्कनी असेल, अशा पद्धतीने नेपथ्य त्यांनी बनवलं. आणि हे नेपथ्य 40 मध्ये एवढं नावाचं गेलं की प्रताप दादांचं नाव त्या ठिकाणी नाट्य क्षेत्रात लोक नाही इथं, पण तेव्हा नाट्य क्षेत्राची ज्यांना आवड होती त्या सगळ्या लोकांनी प्रताप दादांचं कौतुक कौतुक केलं. त्यानंतर शांतीचं नाटक चालू आहे. या नाटकात सुद्धा प्रताप दादांनी नेपथ्य केलं. आज त्यांना 2दा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे आणि इतर जे मान्यवरांचा सत्कार केलेला आहे याचं या ठिकाणी मी कौतुक करतो व खूप आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी असतील ज्यांना शालांत परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळत आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप देतो, दरवर्षी देतो काका साहेब. या वर्षी सुद्धा त्या समितीवर आपल्या विभागात आपल्या वार्डातील काही शिक्षक बांधवांना आपण घेऊया, जेणेकरून आपले विद्यार्थी आपल्या सर्व सुविधा पण माझी विनंती आहे, नगर बाबादार आपल्याला विनंती आहे, चंद्रभाऊ असे विद्यार्थी जे गुणवत्ताधारक आहेत त्यांना आपण स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आदरणीय मंगेशदारांच्या माध्यमातून त्यांना स्कॉलरशिप मिळवून देऊ. एवढंच नाही, उच्च शिक्षणासाठी भविष्यामध्ये असा गरीब विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल तिच्या शिक्षणासाठी परदेशात जायची वेळ आली त्यांना सुद्धा आपण पाठपुरावा करू, त्याच्यासाठी मदत करू.